जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून डोंबिवलीमधल्या 3 मित्रांची हत्या करण्यात आली। दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये डोंबिवलीमधले रहिवासी हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हे एकमेकांचे नातेवाईक देखील आहेत। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीत राहणाऱ्या 3 मित्रांचा मृत्यू झालाय। हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला। मुलाची 10वीची परीक्षा झाल्यानं हेमंत जोशी कुटुंबासह काश्मीरला गेले होते, पण पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी त्यांची कुटुंबासमोरच गोळ्या घालून निर्घृण हत्या केली। हे झालंय तेव्हा मी रात्री 11-11:30ला मी बघत होतो, अरे आपला हेमंत पण गेलाय, तर त्याचं स्टेटस पाहिलं मी। तर स्टेटसमध्ये त्याचे काश्मीरचे फोटो होते, म्हणजे प्लेनची ट्रॅव्हलचं, तिथे पहलगाममध्ये ज्या हॉटेलमध्ये होते तिथं त्यांचा ग्रुप फोटो होता। ते स्टेटसवर पाहिलं आणि ते स्टेटसमध्ये ते लिहिलं होतं की इन पहलगाम। तर अजून झालं तर मी लगेच त्याला मेसेज टाकलं व्हॉट्सअपवर की आर यू सेफ। तर ते मेसेज डिलिव्हर झालंच नाही, फोन लावला तर फोन पण रिंग गेलं नाही। दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यू झालेले संजय लेले हे एका खासगी कंपनीत काम करायचे। कुटुंब आणि आपल्या मित्रांसह त्यांनी काश्मीरचा प्लॅन आखला होता, पण या काश्मीर दौऱ्यातच अतिरेकी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। ऍक्च्युली तो काश्मीर जायच्या संध्याकाळीच आम्हाला इथे भेटलेला आणि बोलला की आम्ही 3-4 दिवस फिरायला चाललोय म्हणून, 4-5 दिवसानंतरच भेटू असं म्हणून तो गेलेला, पण परमेश्वराने ती आमची शेवटचीच भेट ठरवली। पहलगाममधल्या अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीतल्या अतुल मोनेंचाही मृत्यू झालाय। अतुल मोने हे भारतीय रेल्वेमध्ये परळच्या वर्कशॉपला कामाला होते। मुलगी आणि पत्नीसह ते काश्मीरला फिरायला गेले होते, पण अतिरेक्यांच्या गोळीबारात त्यांचाही मृत्यू झालाय। कारण एकदम म्हणजे आमचा खास मित्र तो, आणि छोटी मुलगी तिची आता जस्ट म्हणजे लाईफ सुरू झाली आणि काश्मीर बघायला गेला आणि तिथे ही घटना झाली, म्हणजे खूप वाईट.